नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा काल जी आर काढण्यात आलेला आहे. जे काही मुहूर्त असेल तो ठरलेला आहे. परंतु आता 2022चं कर्ज असेल, 2023चं कर्ज असेल, 2024चं कर्ज असेल किंवा 2019चं कर्ज असेल, नेमकं कोणत्या वर्षीचं कर्ज माफ होणार? ज्या बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कशा पद्धतीने दिलं जाणार? 50,000 रुपये दिले जाणार की इतर दिले जाणार? आणि त्याचबरोबर जे काही निकष असतील, नियम असतील, या निकष आणि नियमाप्रमाणे कोणता शेतकरी यामध्ये पात्र ठरणार? प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना, तर 2 लाख रुपयाची कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्याचबरोबर जे काही राष्ट्रीयकृत बँक असेल त्यांची सुद्धा यादी मागवण्यात आली होती. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक असेल या देखील बँकेचं कर्जाची जी काही माहिती असेल ती मागवण्यात आली होती. आणि पतसंस्था असेल या देखील बँकेची माहिती ही राज्य सरकारच्या माध्यमातून आणि परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून डाटा घेण्याचं काम ते सुरू झालं होतं. आणि त्यानंतर काल 2 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाची जी काही बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हा जी आर काढण्यात आलेला आहे. आता या जी आर प्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. म्हणजे काय, तर 2019ला जर तुम्ही कर्ज घेतला असेल, त्यानंतर 2022ला तुम्ही कर्ज घेतला असेल किंवा 2024 किंवा 25ला कर्ज घेतला असेल आणि त्या कर्जाची परतफेड तुम्ही जर 2 वर्षे सतत केली असेल, रेग्युलर जर केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. मग तुमचं जर 1 लाख रुपये कर्ज असेल आणि त्याचं व्याज आणि मुद्दल अशा पद्धतीने जर 2 वर्षात त्याचे 1 लाख रुपये किंवा अधिकची रक्कम 1.5 लाख रुपये जर झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. आणि जी काही वरची रक्कम असेल, 1 लाख किंवा त्याच्या वरची रक्कम असेल, 50,000च्या वरची, ती रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर तुमचं जे काही कर्जमाफीचा किंवा प्रोत्साहनपर अनुदान आहे त्याचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. आता त्याचबरोबर जे काही पुनर्गठन केलं होतं त्या पुनर्गठनची आणि पिकाची जी काही कर्ज असेल, पिकाचं पीक कर्ज असे म्हणून जर तुमच्याकडे 2 लाख रुपये असेल आणि जर तुम्ही ते बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असाल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. आता जर यामध्ये तुम्ही 2 वर्षे किंवा 3 वर्षे सलग 3 वर्ष कोणत्याही प्रकारचा बँकेत व्यवहार केला नसेल किंवा त्याचं व्याज सुद्धा भरलं नसेल किंवा मुद्दल रक्कम सुद्धा भरली नसेल, तुम्ही बँकेचं कर्ज घेतलं आणि परत त्या बँकेकडे गेलेच ना, 3 वर्ष जर तुमचं खातं एनपी मध्ये गेलं असेल, तुमचं खातं जर रेग्युलर नसेल, तर तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. आणि 2 लाख रुपयाच्या वरती जी काही रक्कम असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही कर्जमाफी देण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे 2 लाख रुपयाच्या वरील 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल किंवा 2 लाख रुपयाच्या वर 1,000 रुपये जरी असेल तर वरची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर 2 लाख रुपयाची तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. आता ही कर्जमाफी फक्त जे काही शेतकरी असतील सलग 3 वर्ष कोणत्या प्रकारचा बँकेत व्यवहार केला नसेल तर अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून वन टाइम सेटलमेंट करण्यात आले होते. म्हणजे काय, तर तुमच्याकडे 4 लाख रुपये कर्ज असेल त्याचे टप्पे पाडून देण्यात आले होते, 25% आणि 40%. अशा पद्धतीने जर तुमच्याकडून बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीची सवलत तुम्हाला दिली असेल वन टाइम सेटलमेंटची, आणि त्यामध्ये तुमचं 4 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपयाच्या वरील जे काही कर्ज असेल ते तुम्हाला माफी मिळाली असेल, तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार नाही. कारण तर त्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्या प्रकारचं बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार नाही. आता त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल, मग तुमचं बँकेचं कर्ज नॅशनलाइज असेल किंवा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पतसंस्था असेल किंवा HDFC किंवा ICICI बँक असेल, असे जे काही बँकेच्या माध्यमातून तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल किंवा पीक कर्जाचं पुनर्गठन केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा आहे. 2 लाख रुपयाची कर्जमाफी सर्वच्या सर्व बँकेला दिले जाणार आहे. आता तुमचं जर 2 बँकेत कर्ज असेल, म्हणजे मध्यवर्ती बँकेत कर्ज असेल आणि तुमचं एखाद्या नॅशनलाइज बँकेत म्हणजे बडोदा किंवा युनियन बँकेत किंवा जी काही नॅशनलाइज बँक असेल त्या बँकेत जर तुमचं कर्ज असेल, म्हणजे मध्यवर्तीचे 1 लाख रुपये आणि बडोदा बँकेचे 1 लाख रुपये, अशा पद्धतीने जर तुमच्याकडे 2 लाख रुपये कर्ज असेल तर त्याचं जे काही कॅल्क्युलेशन असेल
जे काही व्याज आणि मुद्दल रक्कम असेल त्याचं कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही बँकेची मिळून 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाईल आणि जी काही वरची रक्कम असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे. जर आता तुमच्याकडे मध्यवर्तीचे 50,000 आणि बडोदा बँकेचे 50,000 अशा पद्धतीने जर कर्ज असेल आणि ते बँकेचं कर्ज तुम्ही जर रेग्युलर भरत असाल, व्याज किंवा मुद्दल रक्कम जर तुम्ही भरत असाल, तर तुम्हाला दोन्ही बँकेचे कर्ज मिळून 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. वरची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे रेग्युलर खातेधारकांसाठी. आता हे नॅशनलाइज बँकेचं पूर्णपणे कर्जमाफ होणार आहे आणि त्याचबरोबर जर एखादा बँकेचा कर्ज शेतकरी 30,000 रुपये किंवा 20,000 रुपये किंवा 10,000 रुपये त्याच्याकडे कर्ज असेल आणि जर तो शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये एवढी रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली जाणार आहे. म्हणजेच काय तर प्रोत्साहनपर अनुदान हे 5,000 रुपये कमीत कमी दिले जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे 1,00,000 किंवा 50,000 70,000 रुपये असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत अनुदान हे दिलं जाऊ शकते. अशा पद्धतीने बँकेच्या माध्यमातून जे काही कर्ज घेतलेले असेल त्याच्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे असणार आहे. आतापर्यंत तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्हाला तो फार्मर आयडी काढणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती, महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही घोषणा झाल्या होत्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही केवायसी केल्या होत्या त्या परत एकदा केवायसी केल्या जाऊ शकतात. ते मग आधार बेसवर असतील किंवा फेसच्या फेसवर असतील, म्हणजे चेहऱ्यावरती तुमचा स्कॅन करून त्या ठिकाणी डोळ्याचे बुबुळ वगैरे स्कॅन करून तुम्हाला ती सवलत दिली जाऊ शकते. परंतु केवायसी होणार आहे आणि तुम्हाला फार्मर आयडी सुद्धा बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे काही कर्जमाफीसाठी अपात्र शेतकरी असतील ते कोणते असणार आहेत? जे आमदार खासदार असतील, जे क्लास 1 अधिकारी असतील, शिक्षक असतील किंवा ज्यांना शासनाच्या माध्यमातून वेतन मिळतील, पगार मिळतील किंवा एखादा शेतकऱ्यांना त्यामध्ये एखादी नोकरी असतील कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ती 25,000च्या वरती जर असेल तर अशी शेतकरी यामध्ये वगळल्या जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना किंवा जे काही व्यापारी असेल किंवा एखादा नोकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर इन्कम टॅक्स भरलेला नसेल, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इन्कम टॅक्स जर भरलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग मिळणार आहे. आणि जर एखादा शेतकरी दुकानदार असेल किंवा तो इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला कोणत्या प्रकारचा लाभ यामध्ये दिला जाणार नाही. अशा पद्धतीने एक राज्य सरकारच्या माध्यमातून काल जी.आर. काढण्यात आलेले आहे आणि त्या जी.आर.च्या माध्यमातून अशा पद्धतीने आता कर्जमाफीची ती घोषणा केली जाऊ शकते. आणि त्यानंतर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्या पद्धतीने घोषणा करण्यात आलेली ती त्या पद्धतीने आता जे काही आचारसंहिता असतील त्या आचारसंहिता झाल्यानंतर कर्जमाफीची सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी काही रक्कम असेल ती तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल. आता अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती पैसे सुद्धा आहेत, ते बँकेचे पैसे तुमचे कपात सुद्धा होऊ शकतात. कारण तर फोन पे असेल किंवा तुमचा व्यक्तिगत व्यवहार असेल, जर त्या खात्यावरती चुकून पैसे गेले असतील सेव्हिंगच्या तर ते तुमचे कर्ज मध्ये बँक काटू शकते असं देखील कुठेतरी आपल्याला या जी.आर.च्या माध्यमातून समजत आहे. आता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.